श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादीदम गगनसदृशम तत्त्वमक्षादिलक्ष्यम एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पदनेत्र स्वास्यवदनं कंठटोपी च मालादंडकमंडल कट्टैंक रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावधारकं पाहि मां. जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका विनाशा शेषशयन अनंतवेशा अनमातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलाची साष्टांग नमन करुणे मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होये जीचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वदा सकळ काव्यार्थ येत हाता तरी ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञान तिमिरनाशक विद्याकान छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाची योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामी नाता माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमो साधू वृंद ज्याची नाही भेदाभेद ते सान्मुखी आनंदमय सदोदिक राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुटा वसंत नमिले कवी कलिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहोन ज्ञाने ते डोलविते मान तयांचे चरण नमियेले शिषचरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वर प्रसादाकारणे आहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे एका श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आदर धरावा श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती इकडे न पहावे स्वामीच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदुतीने पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञांनी अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नामं प्रथमोध्यायः गोढः श्री शंकरार्पणमस्तु श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजनी होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोट माझारी राजप्पा मोदी याचे घरी बैसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर दयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणोणी बाहेरी मांडा म्हणती एकेहारी दोघांचे बैसोणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांची वाटले चोच साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोण हरिद्वाराप्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र एशी हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती जिहेची महाप्राख्याती पुराणांतली पर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरोण हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले अमुचे अंतर काही दिवस राहिलो ते थोडी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोणी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथोनिया झाले तैसून
तैपासून या नगरात आनंदे आहोन आंदत ऐसे अमुचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळा वेड्याप्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांनी न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देते तयासी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत आनंदे भक्त परिस्वत द्वितीयोध्यायः गोडः श्री इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः श्री रस्तु शुभं भवतु अध्याय 3 श्री गणेशाय धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी यांची भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पद पावली कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करून वस्ती मंगळ वेडे सोडिले मोहळा माझी वास्तव करीत अप्पा टोळ झाले भक्त तेथीची साकले वृत्ते अल्पमती केवी वरून सवे घेऊन स्वामींसी टोळ जाते अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतने भागपडे टोळ गेलिया परतून स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिणचम मानिले त्वा तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले ते राजे स्वच्छने तेथे एक अविध होता तो करिता यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुन्हा निश्चित आले चोळप्पाचे पूर्ववती स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही परिभक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असलीजे चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोकांमाजी पसरली मात नृपसी कळला वृत्तांत की अपुलिया नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसे एकोणी राव बोलला कायमानी गावात यती येऊनी फार दिवस जाहले परी अम्मा श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जाओनी लवलाही भेटू तया येतीवर्य परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता एकली काणी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखा हातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दूरी सज चरणी भक्ती जडली ते सकल सभा आनंदली समस्त पावले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पाकृत कथा समत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्यायः गोडः श्री स्वामी राजार्पणमस्तु शिरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः अध्याय 4 श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाथा एकता पुनरावृत्ती चुकेल गाथाध्यायाचे अंती अक्कलकोटी आले ती निरुपराया दर्शनात येती स्वच्छने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी आले स्वामी राव हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा त्यात घडे त्याते चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोका दर्शना येते कामना चिती धरणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येथे दूरदेशाहून करी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसारा ते बसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे इच्छिती तेथे येते राजपूर्विती दृढचरणी तयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करीता ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हंसुनी म्हणती जनासी डोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण याच्या अंगी कोणते हो वसत तसे ऐसे तयांनी निंदले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एका भक्ताची आघरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाठावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शन इच्छू जन असंख्यात पातले तेथे शनार्थात समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जिती जावाचे हेतू पूर्वावे म्हणीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती जाते कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुणी स्वामींपुढे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजस्ते समर्थ संन्याशापुढे लोटिले मोडीले जनांची गर्दी तो येऊन या सेवेकरी संन्याशापुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नदकासी सूर्यदाता असता चळासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासे अन्नोदकवर्य असे जे पातले करू चळण त्यांची झाली विटंबना दंडाबाया कुस्तीत जना अवतरले जितिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडः श्री स्वामी राजार्पणमस्तु शिरस्तु शुभं भवतु
अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानर अज्ञानतमछेदका भास्करा पूर्णसाक्षी परतपरा भक्ता खरा सदैतू अक्कलकोट नगरात एकतपपर्यंत स्वामी राजे वास करीत. भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चौकडे. कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एकनुरप्रती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि अपुले नगराप्रती आणू म्हणती. तयांसीत बडोद्या माझी त्या ओसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचारायचा पातला दिवाण आणि सरदार माणकरी तेथे थोर थोर बैसेले असता समग्र बोले निरुपवर त्रयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणेल स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृप लागी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरसी तरी मी आणील तयांसी निश्चय मनासी असो द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषाला तो नृपवर तेसी सभाही समग्र आनंदित जाहली. नृपती सह सकळ जणे त्यापळी तात्यासी सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषालय जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्यांनी विचार पडला मनासी या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य हो सत्वर. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने दिदली बहु सालदाणे याचक धने तृप्त केले. स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकडे संतुष्ट होती ऐसी करती सर्वदा. ऐशी अनेक काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मणी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती. एकांती गाठुळी चोळापाप्रती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती द्या. जरी तुम्ही समर्थांसी येऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आधारेसी इनाम देतील तुम्हा ते द्रविण सर्वे वशा. चोळपासी लागली अशा तयाच्या अंतरी भरवासा जहागीरदारीचा भाऊ साल. चोळ पाणेकर जोडून विनंती केली मधुर वचने कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चालावे. त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन अपुलाही योग्य सन्मान तेथे जाईल होईल. ऐसे एकूण या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समत सदा एकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोढा श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरवणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित देसे स्वामी चरित्र सारामृत स्वामी व समर्थ वदविधी. मागील अध्याच्या अंती चोळपा विनंती स्वामीप्रती कृपा करुणे मजवरी बडोद्याप्रती चालावे. भाषण ऐसे कोणी समर्थ बोली हसोनी मल्हार रावाची म्हणे आम्हा विषय भावनसे म्हणून त्यांच्या नगरात आम्ही जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा वज्ञ व्यर्थ केला. तात्या म्हणे चिंतावला आपण आलोच्या कार्याला तेन जाय सिद्धीसी परी पाहावया यज्ञ करुणी ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दंभिक साधनाते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न केले होतील. मग तात्यांनी काय केले 87 ब्राह्मण बैसवले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परी तात्यांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सूचना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजासी आणि सकल जनांशी तोंड कसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी मेहनत घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले. कापडगावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेहनतून उतरले मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन यास राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग अपयशाती घेऊन बडोद्यासी आले परतनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हाररावपती प्रयत्न आरंभित पुरती सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमाराव यशवंत तयाचे नाव नृप कार्यासी धरून यावं. आपण पुढे झाला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णदाटी स्वामींपुढे ठेविती. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोधाला. यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी अडवणी सत्वर ठोका याच्या चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ करते बोलले. क्रोधमुद्रा पाहुणे यशवंतराव भयाला म्हणी. पळाळे तोंडाची पाणी लटाटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर या बडोद्यासी तेथील कार्याशी सोडून साहेब विषय प्रयोग केला. मल्हाररावावरी आळाला. त्या कृत्य माझ्या यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनी प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समत सदाभक्त परिसोत षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तम शुभम भवतु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा जय जयाजी ब्रह्मा जय जय भक्तजन विश्रमा अनंत वेश अनंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी राजे राज्य बहादर शंकर डाव नामक 6 लक्षांची जहागीर. त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्मागाध तया लागल ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून. चैन न पडे रात्रंदिन जेल शरीर सुकोण. गोड न लागे अन्न पाणी मावडे भोग विलास. सुखोपभोग कैसा त्यास निद्रा नाहीचे रात्रंदिवस.
चिंतन पोळले केली कितीकांची अनुष्ठाने त्याची ब्राह्मण संतर्पले बहुसाला दिधली दाणे आरोग्य व्हावे म्हणून विठ्ठलाचे संसार सोक्यासी त्रासल या भाव यात्रेसे कृष्णवर्ण आला शरीरासी रात्र दिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजुरी कृपा करील कोण सोडतील व्याधीपासून ऐसा कोणे समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर जेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी दूर जाई तरी ते तेथीची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाची स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित तया नग नारीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रथा स्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पाव्या स्वामर्थ चरणी जाती अतित्वरेणे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढा श्री स्वामी चरणा अरविंदारमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंत गाजती ख्याती कामांडधरुणी चित्ती बहुत लोकदर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवण भाविक दर्शना येती धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती ते किती वर्णावे महिमान जेथे अवतरले ब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐसा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतेसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी तरी आपण लागून द्रव्य काही येईल बाईसी द्रव्यलोभ पूर्ण आनंद लेती म्हणे मी इतके करण 2 सहस्र रुपये द्याल की ते बाईसी ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांची देईल सत्यवचन हे बाई विस्मित झाल्यानंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदिली चित्ती म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती कार्य अपुले करण बाई स्वामींचे बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरद आणि समर्थ तेथून उठले यवण स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित एक नूतन खाचेत निजले छाती टाकून सेवे करी शंकररावांसी म्हणती लीला करून ऐसी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मनासी धरावा शंकररावे त्या दिवशी खाना दिला फकीरांसी आणि शेख नूर दर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजा अज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध जाहल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळले आपणाची प्रकृतीचा आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटत तयाला ब्रह्मसंबंधी सोडून मग पुन्हा आनंदेसे दर्शन आले अक्कलकोटासे घेऊन स्वामी दर्शनाचे आनंदित जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराजे यज्ञपिती गावाबाहेर आले मारुती तेथे सुनेकची निचिती मठ तुम्ही बांधावा ऐसी या एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसे विनंती स्वामी चरणी कारभारी करीत ती सर्वानुमते तेथीची मठ बांधिला सुनेकची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समत सदा परिसोत भाविक भक्त 9 अध्याय गोडा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 10 श्री गणेशाय नमः काठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण ऐसे मणी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवट नेणार स्वामी समर्थ अस्तिपै हावेरी नामक ग्रामे यजुर्वेदिक रस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते ना आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व प्रति सावकारी सरापी करती मणी वागती प्रतिष्ठित 30 वर्षांचे वय झाले संसारात उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पलटी त्यांची जरी संसाराती वर्तती तरी मणी नाही शांती योग्य सद्गुरु आपणांप्रती कोठे आता भेटेल पंचपकाने स्वर्ण ताटी भरून आपला पुढे येते पाहून या स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ गेला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाशा दृढतर विवेक शस्त्र तोडावा सोलापुरी काम अम्मासी ऐसे सांगती सरत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडून मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी ब्राह्मण दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची परितयाची नाही संतती म्हणून या उद्गीत चित्ती मग शिवाराधना करीती मग कामना चित्ती धरुणी 12 वर्ष अनुष्ठान केले शंकररावांचे पूजन सदा शिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी तुझी भक्ती पाहून संतुष्ट असे माझे मन मीच तुझा पुत्र होईला बरबसा पूर्ण असावा एकूण या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पृथ्वीरत्न मल्हार दीक्षित आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिमान ठेविले त्या लागून शुक्ल पक्षीय सश्रमण बाळ वाढू लागले पुढे केली मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन येत होता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐसा लीला अपर दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुधार्थ अवतरले असं पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले तया समय एके दिनी ब्राह्मण वैसले भोजने तुप गेले सर्वणी दीक्षितांचे समजले जले भरले होते घट तयासी लाविला अमृत हस्त
हे वृत्त झाले मस्त आश्चर्य करीत सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पातले, अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दादा त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडे आले धावून. म्हणते दीक्षितांनी सांगून, दादा आपली लावावी. रावबाजीची वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणते जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे. ऐसा सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पलटली तुझी मती, त्वरित मागासे निरोप. कोपला तुझवर ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व. वचने ठेवीत निर्धार निरोप, तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य केले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्याच्या घरी. तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पपुत्र मुरगोडी बाळप्पा येत. पुण्य स्नान जाऊनी तेथे एकेला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समत. सदा परिसोत पेरेमाळ भक्त दशमोध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्नानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्रीदत्त वास्तव संप्रत करीत. परी मुरगोडीची विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात माक्षेत्र भीमत्री. तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊन सांगती तैसे करावे. मानवाला तयांचे विचार निघाले. तेथून सत्वर जवळी गेले गाणगापूर परमपावन स्नान ते. बाळप्पा तेथे पातले. स्नान पावणे आनंदले. नृसिंह सरस्वती पावले. विरेमभावे वंदिले. प्रातःकाळी उठवणे संगमावरी स्नान करून जप ध्यान आटोपणे मागुती येते गावात. सेवे कराबरोबरीने मागून यमदुकारी. भोजनोत्तर संगमावरी परतून येते ते. मध्यान स्नान करून पुन्हा बैसले जपध्यानी. असता आता वासरमणे संध्या स्नान करावे. करून या संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्राम माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृह सुतकांता. शीतोष्णाची परवाना करिता आनंद वृत्ती जात राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदासन व्हायची. अय्या रामसेवे करी राहत होते गाणगापुरी. त्याने देखून येसे परी बाळपासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुच्या सदनी. जे जे पडले तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवूजी. बाळपासी मानवाने 2 दिवस गेले तैसे गेले. पोट भरून जेवले. परी संकोच मनासी. जाणे सोडिले त्याचे घरी. मागून यमधुर करी. जाऊन या संगमावरी जोळी उदके उडाली. आणून या बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कुश. निशिदिनी चिंता चित्ताचा सद्गुरु प्राप्तीची लागली. ही न अपुले प्रभक्त भोग भोगावी दारुण. पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. एक मास होतानी चिती स्वप्ने तिनं जती मूर्ती. येऊन या दर्शना देती बाळपाची ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निरिस्त असता एक रात्री. ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी अक्कलकोटी स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्यचित साधावे. आपण केले अनुष्ठान. परितेनं झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपला चालवावा. मग होणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षस्थळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नानी करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी. रुची केक निघाला. तयास त्यांनी न मारिले. नित्यक्रम आठवले. ग्राम माझी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामभितरी पकांड मिळाले घरोघरी. बाळपा तोषणे अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकण तयासी मार्गावरी जाहले. चरण चली चालोनी. अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पाच पोचली येऊनी. नगरी रम्य देखीली. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वरून मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समत. श्रोते सदा परिसोत. एकोदशोध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. करा या जगदुधार्थ. घरावया भुभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गाताध्याच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा झाली बहुत. गर्दी झाली श्रीजवळी. दर्शन इच्छा उत्कटचिती. खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सानिध्य पातले. अजान बाहू सुसाई वदन. श्री स्वामी मूर्ती पाहुण. बाळप्पाने धावण दृढचरण धरिले. येऊन या बाणावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन पाय पोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी अलिंगण दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम एशा कृतीने दाविले. त्यासवे एक जहागीरदार. ते होते बिरडावर. स्वयंपाक करुणे तयार. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींसी. अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी. बाळप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असतील उपमंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सरले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माते आचरण. घेऊन स्वामी दर्शन. जपा लागी बैसावे. श्री शंकर उपस्थ दैवत. त्याचे करावे पूजन नित्य. मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी स्वामी जवळ येऊनी. मस्तकी ठेवली चरणी. जावे भिक्षा कारणे. मागून या मधुकरी. मग यावे बिरडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन. मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले.
चोळप्पा आदी करून सेवे करी तुझं जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐसी आपण असी श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माजरी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होत पे. या कारणे आपसात भांडणे होती सदोदिक. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. ते बाळप्पांनी पाहून नाण्यायुक्ती योजून मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळप्पाची परिमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामींप्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटाला काही दिवस बाळप्पाची शरीराश व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे शनवरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी वेमुतून पडली ती पाहता उकलवण. विषय त्यादा निघाले पूर्वी कोण्या कृताग्ने बाळापासी यावे मरण. विषय दिदले कानवल्यातून पडले आता आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी मग यावे पडोतनी स्वामी सेवेकारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई ती विनवी समर्थांची आपण सांगुनी बाळापासी शंकर पूजनीवर जावे. तैसी अज्ञातायांप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळापाची चित्ती विश्वास नाही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले अज्ञा जाणं. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहत प्रश्न पाहत बाळपा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहत वाचून न करावेची पूजन तिये माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्राती पिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजींनी. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलते बाळापासी. दारापुत्र सोडून देशी आपण तेथे राहिलो. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळपा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांशी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे एकोणी समर्थ हसेमुखे काय बोलत. कुलदेवतेची दर्शन नित्य बाळप्पा येतं करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थ न देते आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी. दोन चिठ्ठ्या लिहून उभयांची टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुणी चाकरी करी एसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळापासी जडली होती. कैसा दूर तयांप्रती करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकार वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायही वाढले. द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळापाप्रती कपटयुक्तीने फसव पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाक आदी कराव्यासे लज्जा वाटत त्यासी. तया ते एके समयासी काय बोलील समर्थ. निर्लज्जासी सांगते गुरु असे जाण निरंतर. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणी समजला. सेवे कराय माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवे करायचे नित्य त्रास देवा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागला स्वामीसी. बाळप्पाने उठविले तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थांशी. बाई ते शब्द ताडिले. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येतं तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयाची द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात. वर्तमान वर्तले कोण्या भक्ती समर्थांशी अर्पिल होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले त्या तयासी हार नाही आम्हापासी. बाळा पाठवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे कोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळप्पासी त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे कोणी बोलणे जमादारपुसे चोळप्पा कारणे. जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा तिथे तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पासी एकूणी कृती. राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाची करीत जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो ऐसे अवसरी काय झाले नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी बेष्टित. एक वर्ष त्यावेळी पडले होते श्रीजवळी. तयासी करून या जोळी समर्थे करी घेतली. उल्लख शब्द उच्चारला म्हणते भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वतरांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय म्हणे काय असे उणे त्याने. जे दर्शना आले होते त्यांची भिक्षा घातली. कोणी एक कोण दोन रुपये टाकीता आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोललेले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे. पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी. परिण आले मनासी. श्री चरण अंतरले. चोळप्पाशी दूर केले. बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीत कोणे एके अवसराई सुंदराबाई बाळप्पावरी रागवून दृष्टोत्तरी चाडण करी बहुसाळ. ते एकोणी बाळप्पासी दुःख झाले मनासी. सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथून. आज्ञा समर्थांशी घेऊन म्हणती जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळ पातले. तेव्हा एका सेवेकरस बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनासहित त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपणा मिळेना.
अज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे असा न विचार पडत लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळपणे देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. येथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेविला जपाचा काढून दिले बाळपासी. आनंद झाला बाईसी गर्भभरे ती कोणासी मानी नाशी झाली. सुंदरबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून द्यावी ती परी राणीची प्रीती बाई बरी होत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटे त्या अवसरी माधवरावावर कारभारी तयासे हुकुम झाला तस्तुरी बाईसी दुरी करावे परी राणी सभियोनी तैसने केले सतायांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसा एकोणी उत्तर बर्बे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणे सत्वर. फौजदारासी समर्थ काही एकड बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून येत होता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळपासी म्हणती देव तुम्हासी पगार सरकार तुनी बाळापा बोलेल तयासी द्रव्यश नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मनासी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ताचं सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तपसरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने सर्व व्यर्थची. उगीच करीत तांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कसमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्यायः श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा जय जयाजी अघशमणा जय जयाजी परम पावणा. दीनबंधू जगद्गुरु प्रातःकाली उठवण आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करुणी प्रातकर्मे आटोपणी मग बैसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी. पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावणी सुवासिक कुसुमे अर्पावी धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य. नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारी पूजन करावे सद्भावे करुणा धूपदीपार्थी अर्पण. नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अघरणा परत परा कैलव्य सदना. ब्रह्मानंदा येथेवरी अजय याची प्रभुषा लोकपाला सर्वेशा आनंद ब्रह्मांडेशा वेदवंत्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पावन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तुझी पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इष्ट अष्टदिगत पालती समग्र. तुझं रूपे नटलासी करता आणि करविता तुझं हवी आणि होता दाता आणि देवविता. तुझं समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तुझं व्यापले समग्र. तुझं लागे अधिमत्याग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटला सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तुझं एक विश्वासा वेदांचाही तर्कसंचारे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वई. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्यातीवर नेता दृढ ठेवली चरणी माता रक्षावे मध्ये समर्था. कृपा कटाक्षी दिनानाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या म्हणा. कृपा समुद्री यामिना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसोन. इह लोकी सौख्य देखून परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावे या पहिलं तीर. तन्मान तरणीचा आचार प्राप्त होत मजला ते आशा मनीच्या तृष्णा कल्पना आणि वासना भ्राती भुली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे माझं सुख साधन. अज्ञान दिमी निरसोन ज्ञानाला रोदरी प्रकटे शांती मणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो. तुझ्या कृपेने अंतरित भव दुखे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांचे नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम हो भवपंत व्यवहारी वर्तता न प्राण न पडो भ्राती चित्ता. अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाची पोषण न्याय मार्गावला म्हण इतकी द्यावे वरदान. कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तमनारामुळे प्रपंचाने परमार्थ त्याने सगळं मजला की. ऐशी प्रार्थना करिता आनंद हो समर्था संतोष होणी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपा अहोरात्र तेने सर्वार्थ पावी. जे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होत समर्था. स्वामी चरित्र वाचित ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती. हे तेने मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तैसीच भक्ती श्रेष्ठ पे. आम्ही हाव स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ्य वर्त निष्फळ भक्ती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समत सदा एकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15 श्री गणेशाय नम. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येथे हाता पापताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेचे सर्व कामडा पुरवण अंती दाविती सुरभवन. ते नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेड म्हणते तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती सदा आरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती त्याते. त्यावेळी मंगळ वेड्यात बसपतीली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिन स्थिती तयाची. तो
एके दिनी फिरत फिरत सहज वडा माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येते राज कंटकशया करावण तिये वर केले शयन एसे नवल देखोण लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटवणी माट ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तुता कर जोडून यश सविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येती वरदहस्त ठेवी ती तत्काळ मनासी मस्तकी तयाचे बसपाचे श्रीचरणी मग जोडले ते पासून राहू लागला निश्चितीने स्वामी सानिध्यामध्ये मग बसपाची कांता एकूण यायसी वार्ता करी तसे अकांता म्हणे घर बुडले बळसपा येता गृहासी बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरी बोले व त्यासी म्हणे सोडून संसारासी वेळ काय लागले परी बसपाची चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवाद नभित नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली तर असे रथ घोर दम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही दिनी दोन प्रहर येता रजनी समर्थ उठून चालले पुढे जात समर्था बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूरश्वापते ओरडती परी बसप्पाची चिती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग्य व्यापिला सकल तेजे अग्नी समान स्पर्श झाला बसप्पा भाणावरी आला अपरिमित देखला सर्व समूह चोईकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पवाई दिसत मागे पुढे पाहत तो दिवस सर्पमय पाहून या एसी परी भयभीत झाला अंतरी तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करे अनुमान काही दैव तुझे उदले ऐसे बोलत समर्थ बसप्पाच भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडोळणी सर्पात्वरित सत्वर उचलणी घेत तवस पर्व झाले गुत तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर रामाजी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपली अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखुणी चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारापुत्र पोषिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्रच्या प्यातरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समर्थ सदा भाविक पडिसोत पंचमतोषोध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पण मस्तो शिरस्तो शुभम भवतो अध्याय 16 श्री गणेशाय नम भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकत त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरी दे कोकणांप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारा जात मराठ्यांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तया ते माता बंधू राहती मुंबई त्यांचे मित्र ब्राह्मण उपनावा पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एकच सेमाई पंडितांनी स्वामी कीर्ती एकली काणी तेव्हा भाव धोरणी म्हणी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईल हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपोच व्यापार करिता त्यात आपला नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरवायासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी भट्टा लागेल अमुचा तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावा या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होईल मी मालक लिहून देतो पेढेवरी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावं या पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयासी शिव राममूर्ती येसी नामे दिदले श्री वर्गासी अनिक मंत्र दिदले पंडित राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ समटले दिघे केले एकरूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते परावारणसेची दुसरा मंत्र गजाननाला त्याच्यावेळी श्रीनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाल श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रतिगच्छती संतोष आले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून गेले पावन तया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते याचा प्रश्न एकोणी समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादोका बनवणं येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुणी जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळाला त्यांसी आनंद आले मुंबईसी हरिभाऊच्या मनासी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा पायी वागती भक्त सकात दिल्याने कोणा ते हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्याने ठेविले तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित
करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कपणी चोळी समर्थ त्यांचे दिदली ती घेऊन येता यावेळी परिधान केले सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊन सागर तेरी किल्ला बांधून राहावे जाऊन आता सत्वर लुटले आपला संसार लवमोह अणुमात्र चित्ती तुवाना धरावा आज्ञा एकूण या ऐसी आनंद झाला मनासी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत अकांता घेत उर बडवणी विनविले जोडणी कर अद्याप स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा पराणप्रिया एसी तियेचे उत्तरे एकूण या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदिले शुभ्रवस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदिले होते त्या पादुका स्वहस्ते मठ माझी स्थापिल्या कामा टिपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन निगोसावी मठा माझी राहिले इति श्री स्वामीचरित्र सारामूर्त नाना प्राकृत कसमत सदा भाविक भक्त परिसोत षट्शोध्याय गोडहा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 17 श्री गणेशाय नम मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्याची चरित्राची कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुतनेनती स्वामी सुताची जननी काकूबाईने नामे करुणी तिने हे वृत्त एकोणी दुःख गेले अनिवार निज मातीचा शोक पाहून दुखित झाले अंतकरण तिये लागे सांवरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोणी याची पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोणी त्या समयी प्राख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही एकूण या देव मामलेदार हंसोणी देते उत्तर त्याची पिशाची बाधा लागले थोर माझे निधुरण व्हायची ऐसे उत्तर एक कोणी दुखित झाले अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उपदेश जाहले मठ होता कामठीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचं स्वामी जयंती केलीसी कोणे एके समयासी नगर कर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयाचे स्वामी सुते तयासी लावी आले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ यांची आज्ञा केली नगरा वाजवा म्हणून नगरा वाजविला जोशी हसू आले समर्थांशी पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होतं विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले वजनास कीर्तिध्वज उभारिला म्हणा माझी धरोणी कामना कोणी येत्याची दर्शना त्याची समर्थ करीत अज्ञा सुताकडे जावयासी स्वामी सुत ही त्यांप्रती मनातील खुण सांगती एकोणी जनचकित होती वर्णी तिखाती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येतं तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविन तो नसेवी उदकांना ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन ते करुण रसे भरले पूर्ण एकीले आतून राणीने सेवकांसी म्हणते सत्वरी तुम्ही जाऊन त्या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे पाहून या समर्थांसी उल्हास सुताची मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली निजे सुताचे पाहुणी आनंदले समर्थमणी कर फिरविता मुखावरून हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थन पुढे करीती भजन पायी खाडावा घालून प्रेमरंगी नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खाडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती तया काणी आम्ही जातो निजेधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना साहित्यासी स्वामी विनकैसी जीवन वारंवार विनंती स्वामींसी ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदय वास करून निश्चिती चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येतं मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावाला अंतरिभाव खिन्न झाला परत नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करीत दिवस रात्र चैन नशेषणवरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला
ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान एकोणी विनवित समर्थांते मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुताते सत्वरी मज सानिध्य आणावे परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरही दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे तरीत कोणी तरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलेले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडव की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परित्वन आला अक्कलकोटा जीवित परवाना केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटे त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी बैसेल स्नान करुणी परी गंधन लाविती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती उदक करती क्षणक्षणी इतुक्या माझे सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र वर्ण मारता एकोणी करते अकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाईने अक्कलकोटी लवलाही परतुनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते सुत अपुला भक्त असोन अकाली पावला का मरण मगच मरती हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघ गेले अमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढून इवळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बोधती दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोड हा श्री भगवत चरणार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु अध्याय 18 श्री गणेशाय नम स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीत आती समर्थांते तेव्हा बोललेले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल अमुच्या मनासी त्या समय मोर पंखरासी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी मोर पंखरा मोर पंखरता मोर पंखरा मोर पंखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती अमुच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणते समर्थ काकूबाईने लागुनी लपवून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे अम्मासी याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा व्रता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावला वर्तमान कळेला त्वा तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिमान त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला काकूबाईने त्यासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांशी दादाप्रती दाखविला समर्थ बोलेले बाईसी 4 वेळा जेव घाल्यासी आरोग्य होईल बाळासी चिंता मनासी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता स्वामींची कृपा होता रोग कोठे राहिलं केजे गाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापना मठात या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन कराव्यासी तुम्ही पाठवा दादासी समागमे अमुच्या बाई म्हणे तो अज्ञान तशाच शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे समर्थ ऋतू ऐकून म्हणते त्यावे पाठवून बाळ हाय जरी अज्ञ तरी संभाळू तयासी समर्थ पुण्याच्या बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले अम्मासी दिसलेचे भले त्याचं आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केचे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी पुढे सेवे करा सांगती त्यासी मुंबईस पाठविले ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी दादासी करुणे गोसावी मुंबईसी गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कपणी जोळी निशाण ब्रह्मचारी दादासी उपदेशी दिवसनिशी गोसावी होणे गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टीकरिता नकार म्हणायचे सर्वथा न रुचिचित्ता त्याची या परिब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थ ऐसा समयासी अज्ञा केली भुजंगासी जीवनी माझ्या पादुकासी मस्तिक ठेवला त्याच्या मोर्चेला अणुसत्वरी घरा म्हणती सावरी अज्ञेप्रमाणे सेवेकरी करीता तैसेच श्रीच्या पादुका शिरी पडता उपवरी झाली त्याच्या चित्ता हृदय प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले जाते धन्य गुरुची महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ प्रमाण्यानं काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाईने दचकली चित्ती म्हणे समर्थे दादाप्रती वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाच्या श्री ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलेल तियेसी जे बरे वाटेल अम्मासी त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवणं टाकीला आपण मारून इतुकीचे पुरे झाले एकूण ऐसा वचनाला समर्थांशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खेडे माझी सत्वर काकूबाईने अखंत करुणी वंडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पीडित स्वहस्ते परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कपणी झोली अर्पिती दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविते भिक्षेसी ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थांनी हसू आले अधिकाधिक कौतुक मांडले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनसूया तुझी माता तिचं पाशी भिक्षा मागता अवश्य म्हणून तत्वता जने निजवळी पातला ऐसे बाईने पाहुणी क्रोधविष्ठा अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापदा कारण एकोणी मातेची उक्ती दादा तिच्याप्रती बोलती एही सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे एकूण वचन उदास झाले तिचे म्हण असो दादा गोसावी होऊन
स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशाध्याय गोढा. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचिते करता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णपुढे स्वामी चरित्रा अत्यंत श्रवण करिता सार्वथ पावीचे पिंचे सर्वार्थ पावीचे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजर रमावर राहिली. कृष्णा तटाके क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त. नाना योग्यापासी बहुत महासाधू देखील करावे हट योग साधन. एसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानतयाचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले वर्तची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणीपोटी आले नृसिंह सरस्वती. महिमाश्रींचा एकूण सन्मुख पाहुणे त्याला अज्ञानचित्र वेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकता तेथीची. समाधी लागली तयाची स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंधी प्राणवायू आश्चर्य करती सकल जन. असो झाली या काही वेळ समाधी उतरवून तात्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पादांबुजारी मस्तक ठेविले झड करी. सद्दित झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठून या करती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप किती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथीच वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न तयाला. बहुत धर्मकृत्य केली दूरदूर कीर्ती केली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांची दर्शन. उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी. पाहुण नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलेल त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पडवणी. ती येची द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठ तो पावसी जणी. मग सहजची सुरभवणी अंती जासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी. नृसिंह सरस्वती स्वामी असुनी विपरीत केवी करतील. परी अंतरिखून येथे तत्काळ जाणून पाहो लागले अधोदन. शब्द एकन बोलणे असो तेव्हापासून सिद्धी दिधली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासी अज्ञासाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य हो निबंध केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधले जात होता. ऐसा वाटले त्यांनी चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोन अंतरी खडक दिधले श्रीच्या करी. म्हणे मजवरी कृपा करी तरी खड हाती देतील. जाऊन पैसाला दूर श्रीनी जाणिले अंतर. ज्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मनासी. लगबगी उठली स्वारी सथुर आली बाहेरी. तडावाडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिली खडकरी. परी तो अभिमानी पुरुष खड धावणी जैसच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. मायापास तोडून दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निशिदिनी करीता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मनासी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी श्री चरण धरले झडकरी. हुबा राहिला काळदुरी नवल परी जाहले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवती मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्याची नावे त्वरित स्पर्शी याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तात्काळ ऋषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर जन हो पाहुणी आश्चर्य करती. धन्य तथोर वर्णिताती बैलाप्रती दिलेली मुक्ती. मरण चुकले तात्यांचे ऐशा लीला असंख्य. वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समत सदा परिसुत प्रेमळ भक्त. 19 अध्याय गोढा. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा जय जयाजी यतिवर्या. भक्त जनसंतापहरा सर्वेश्वरा गुरुवर्या. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरून मनासी. गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुण या श्रीची सुती माता ठेविली श्रीचरणी. तेव्हा समर्थ त्याते वदती हास्य वदने करुणी. फकीराते देई खाणा तेने पुर दिले सर्व कामना. पकाने करुणी नाना येथेच भोजन देईचे. गृहस्थे अज्ञा म्हणून केली नाना पकाने. फकीर बोलविले पंचजन जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होणे जाती उद्दिष्ट उरले पत्रावरती. तेव्हा समर्थ अज्ञापिती गृहस्थाते सत्वर. शेष अन्य करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले देवता. म्हणे येवण याती अपवित्र. त्याचे कैसे घेऊ उद्दिष्ट. याती मध्ये पावेल कष्ट. कळला स्वजना गोष्ट हे. आला म्हणे असा विचार तो समर्थ असा कळला सत्वर. म्हणी हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन.
द्रव्य मिळावाया साधन त्याजवळी नसे परी त्याची देखण समर्थ म्हणती हे उद्दिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पत्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तात्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिनी गृहस्थ निघाला फिरासी घेऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक रुद्रबाई दार उघडून घाई बाहेर घेऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला असनावरी बैसविले 10,000 दिला लोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणे आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत श्रोत्रगात स्वामींचे इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत समत सदा एकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 21वा श्री गणेशाय नम स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त वदले स्वामी राज आता कळसा अध्याय 21वा कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्ताजना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येत जडदेह त्यागोणे तत्वता गेले स्वस्थानी इतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधन्य मासचैत्र कृष्ण पक्ष त्रयोदशीचा मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणे एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाले पूर्ण हृदयामधून तेवधा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीत नानापरी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुण अंक्रदक तो वृत्तांत वर्णिला ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धारिले जडमुलाला तो महिमाण कोणवर्णी कोकणात समुद्रत्री प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालक्षेत्र ग्रामा माजरी जन्म माझा झालासे तेथीचे बालपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षित पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्यांची स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे स्वामी त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करती तीवदा उपजती चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवस्थास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केले श्री गुरु करदळीवाणातून आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावाय छळ आले 2 संन्यासी कल त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यात ती कथा यशवंतराव सरदार त्याची 10वीला चमत्कार तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णू भुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्याची केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यात ते एकता पुणित श्रोते होती तात्यासी 11वा आणि 12वा तेसाची अध्याय 13वा बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारका भाविका बसा पातेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्याचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याची लागला वजनछंदू जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडकेंची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपे एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी सानिध्य झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास्य गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिवर्ता वंदवणी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्याची आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवतोया अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्तश्रेष्ठा लागुनी ज्या कारण हा ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धीस आणिला त्याची रक्षावे दयाळाला कृपा घणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करुण आला घेऊन विष्णू कवी अपुल्या कंठी तात्काळ घालून चरणी ठेविला बाळ सदोदिक त्याच्या प्रतिपाल करावा बाळ अपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ।